ह्या सगळ्या पाण्याचा आणि त्याच्यावर उलटलेल्या तरंगाचा मी पण एक साक्षीदार आहे। या तरंगाने, या वाऱ्याने या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये फुले शाहू आंबेडकरी प्रेरणेचं बीज रोवलं, त्याला हे सगळं पाणी मिळालं, त्याला हे सगळं वारं मिळालं। या बीजांना सुंदर सुंदर अंकुर फुटले, त्यातला एक अंकुर म्हणजे ठाणे साहित्य संमेलनाचा अध्यक्ष उत्तम कांबळे। काळ बदलत असतो, काळ बदलतो याच्यावर माझा विश्वास आहे, तो ठेवून मी माझ्या प्रवासाला निघालो। या प्रवासामध्ये खूप मजेशीर गोष्टी घडल्या। गाव बदलले की काहींनी माझ्याकडे आयडेंटिटी कार्ड मागितलं, ओळखपत्र मागितलं, कुठला आहे तू, तुझा गाव कोणता, तुझी इयत्ता कोणती, तुझी मातृभाषा कोणती, तू फिरत फिरत ठाण्यापर्यंत कसा पोहोचलास डोकं ठीक असताना सुद्धा। मी यातल्या कोणत्याच प्रश्नाला उत्तर नाही दिलं, प्रतिक्रिया नाही नोंदवली। हे सगळे प्रश्न आनंददायी आहेत असं समजून मी चालत राहिलो। कोण उत्तम कांबळे आज मला सांगायचं आहे। मी महाराष्ट्राच्या एका टोकावर जन्माला आलो, मी बेळगावमध्ये वाढलो, सीमा भागामध्ये। जो भाग माझा आहे हे पुन्हा पुन्हा मी सांगतो आहे। प्रत्येकाच्या जीवनामध्ये भाकरीसाठी एक प्रचंड मोठी लढाई चालू होते आणि भाकरी इतकी विलक्षण गोष्ट आहे की ती माणसाला गावं प्रदेश बदलायला लावते। या भाकरीच्या शिकारीत मी अनेक गावं बदललेली आहेत। मी कोल्हापूर बदललं, मी बेळगाव बदललं, मी सांगलीला आलो, मी पुण्याला आलो, मी नाशिकला आलो आणि मी आता ठाण्याला आलो। या प्रवासामध्ये या सगळ्या शहराने मला पाय ठेवायला जागा दिली, माझ्या विचारांची मुळं रुजवायला भुसभुशीत जमीन दिली, मला प्रचंड मोठी ऊब दिली, आईच्या उभेपेक्षा श्रेष्ठ असलेली। आणि प्रत्येक गावाने त्याच्या सातबाऱ्यावर माझ्यासाठी एक छोटी कोरी जागा सोडून दिली। म्हणून मी सगळ्यांचा, मी बेळगावचा, मी कोल्हापूरचा, मी सांगलीचा, मी ठाण्याचा, मी मुंबईचा आणि मी मोठ्या गर्वाने सांगतो मी विश्वाचा आहे। माणूस जेव्हा केव्हा निसर्गातून बाहेर पडला तेव्हा त्यांनी पहिली कोणती गोष्ट केली असेल तर त्यांनी स्वतःला बदलून घेतलं आणि राहण्याचं ठिकाण बदललं। स्थलांतर हा मानवी जीवनातील प्रचंड मोठा स्थायी भाव आहे। माणसाने स्थलांतर बंद केलं तर त्याचे श्वास बंद होतील। स्थलांतराचा अर्थ नीट समजून घेतला नाही तर महायुद्ध होतात आणि मी युद्ध नको, बुद्ध हवा म्हणणार आहे, युद्धाचा नकार देणार आहे। या शहराशी माझा आणखीन एका कारणाने भावनिक नातं जोडले गेलेलं आहे। मी अध्यक्ष झालो नसतो तरी सुद्धा हे नातं कायम राहिलेलं असतं। मी अध्यक्ष झालो म्हणून बोलतोय असं कृपा करून समजू नका। या शहराशी माझे एक भावनिक नातं जोडले गेलेलं आहे की ज्याने मला मुलगा मानला तो माझा बाप, आयुष्यातले शेवटचे श्वास मुदत या शहरातल्या आयसीयूमध्ये होता। असा विचित्र बाप होता की आयसीयूमध्ये बेशुद्ध अवस्थेमध्ये तो कवी संमेलन भरवायचा। ते संमेलन त्यालाच दिसायचं, त्या संमेलनाचा अध्यक्ष तोच, सूत्रसंचालक तोच, कविता म्हणणाराच तो। जगाच्या पाठीवर आयसीयूमध्ये भरवलेलं कवी संमेलन मी ऐकलेलं नाही, तुम्ही सुद्धा ऐकलेलं नसणार। याच हॉस्पिटलमध्ये त्यांनी एक अजाणतेपणे प्रश्न विचारला होता मला, का रे झालास का अध्यक्ष? माझ्याकडे उत्तर नव्हतं। मी एका भल्या मोठ्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये लढत होतो, चक्रव्यूहामध्ये मी होतो आणि त्याचा फैसला काय होणार हे माझ्या हातात नव्हतं। जेव्हा फैसला झाला तेव्हा तो ऐकायला बाप जिवंत नव्हता। याच माझ्या बापाने नाशिक मधल्या त्याच्या मोठ्या बापाच्या ओट्यात मला टाकलेलं होतं। त्यांचं नाव कुसुमाग्रज। या भल्या मोठ्या बापाने 12-15 वर्षे माझ्या लेखणीला आकार दिला, माझ्या शब्दाला सामर्थ्य दिलं आणि गोदेचं पाणी भरभरून उधळून माझ्या लेखणीवर आणि माझ्या पट्ट्यावर टाकलं। मला या दोन्ही बापांची आज या क्षणाला आठवण येते। याच नाशिकमध्ये गोदेच्या काठावर बसून विद्रोहाला धार लावणारा बाबूराव बागुल नावाचा एक बाप मला आणखीन भेटला। मी नेहमी गर्वाने सांगतो मला खूप बाप आहेत, मला खूप आया आहेत। याच मोठ्या माणसांचं बोट धरत मी चालत राहिलो।
या सगळ्या प्रवासामध्ये मला जसे सुर्वे भेटले, कुसुमाग्रज भेटले, बाबूराव भेटले, वामनदादा भेटले, प्रबोधनाची चळवळ चालवणारे तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी भेटले, भास्कर भोरटे, रागत जाधव भेटले, रावसाहेब कसबे भेटले. एका मोठ्या परंपरेच्या चळवळीचं बोट धरून मी या शहरातल्या सभागृहापर्यंत पोहोचलेलो आहे. कृपा करून असं समजू नका मी मोकळ्या हाताने इथे आलेलो आहे. मी नाही मोकळ्या हाताने आलो. अध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर मी सगळा महाराष्ट्र फिरलेलो आहे आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावाने, प्रत्येक माणसाने संमेलनाचं अध्यक्ष म्हणून मी भाषण काय करायचं हे त्यांनी सांगितलेलं आहे. माझ्या मनात भरून इथे मला पाठवलेलं आहे. त्यामुळे मी 2 भाषणं करणार आहे. एक माझं भाषण, ते या कागदावर लिहिलेलं आहे, ते तुमच्यापर्यंत येईल. आणि जे दुसरं भाषण जे महाराष्ट्राने गेली 3 महिने माझ्याकडून वधवून घेतलेलं आहे. कोण आहे महाराष्ट्र? कोणता महाराष्ट्र जो मला भाषण शिकवत होता? आत्महत्या करणाऱ्यांचा महाराष्ट्र, आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांचा महाराष्ट्र. यंदा बी मातीने दगा दिला, पितांनी दगा दिला म्हणून आकाशाकडे डोळे लावून बसणारा महाराष्ट्र. एड्सग्रस्तांच्या मुलांचा महाराष्ट्र. अनुशेष भरला नाही म्हणून टावो फोडणाऱ्यांचा महाराष्ट्र. किती किती महाराष्ट्रांना भेटून आलो गेल्या 3 महिन्यात. मी इथे येईपर्यंत मला SMS येत आहेत, भाऊ हे बोल. आणि मला मोठा आनंद होतोय की अध्यक्ष मी नाही झालो, तो तुकड्या तुकड्यामध्ये विभागलेला महाराष्ट्र अध्यक्ष झालेला आहे आणि तो मला सांगतोय तू हे माझं बोललं पाहिजे. मला माहिती आहे की यांत्रिकीकरणाने माझ्या हातातला कागद कमी 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 करत आणलेला असला तरी काळजावर गोंदवलेली ओंजळभर अक्षरे घेऊन मी तुमच्या समोर उभा आहे. मला आठवतात 50 वर्षे. मी खूप मोठा नाही आहे. तरुण अध्यक्ष म्हणतात, मी त्या अर्थाने तरुण पण नाही आहे. मी पण ज्येष्ठ वयाने आहे. फरक एवढाच आहे की ज्येष्ठांनी 70 वर्षात जेवढा प्रवास केला तेवढा प्रवास दुर्दैवाने मला 40-50 वर्षात करावा लागला. खूप धावावं लागलं अनेक रस्त्यांवर. त्यामुळे त्यांच्या प्रवासांची आणि माझ्या प्रवासांची बेरीज समान आहे, वय मात्र वेगळं वेगळं आहे. तसा मी तरुण नाही आहे. मला आठवतं 1960 मध्येच मी मराठी अक्षराचं पहिल्यांदा बोट पकडलं. महाराष्ट्र जन्माला आलेला होता आणि मी मराठी शब्दाचं बोट पकडलं. काय घडत होतं माझ्या अवतीभोवती? माझ्या गावातला पाटील 2 बैलाची 4 बैलाची मोठ ओढत होता, हे जसं खरं आहे, त्याच वेळेला मोठेतून पाणी काढणारं किर्लोस्करांचं इंजिन जन्माला आलं होतं, हेही तेवढंच खरं आहे. उठा उठा चिवताई सारीकडे उजाडले, डोळे तरी मिटलेले अजूनही, ही कविता पाठ करत करत मी मोठा होत होतो. हे जसं खरं होतं तसं माझ्याच गावात पाटलाच्या वाड्यात काचेच्या बॉक्समध्ये प्लास्टिकच्या चिमण्या मी पाहत होतो, हेही तेवढंच खरं आहे. पहाटे उठून आजीच्या मांडीवर मी तिचं जातं ओढणं ऐकायचो, जात्यातलं संगीत ऐकायचो, पीठ पाहायचो. हे जसं खरं आहे तसं त्याच काळात मनभर ज्वारी एका क्षणामध्ये पीठ करणारं यंत्र जन्माला आलं होतं, हे सुद्धा खरं आहे. काळ बदलत होता. मी बदलत होतो की नाही माहिती नाही, पण काळ बदलत होता. तो बदलणारा काळ कात टाकत होता. त्याच काळामध्ये मी माझ्या आजीचं बोट धरून मंदिरामध्ये प्रवचन ऐकायला जायचो आणि तो बुवा सांगायचा भगवी वस्त्र घातलेला, ही पृथ्वी कोणातरी शेषाच्या मस्तकावर उभी आहे. शेषाने डोळे मिटले की अंधार होतो, शेषाने डोळे उघडले की दिवस होतो. मी मोठा झालो, कोल्हापूरमध्ये आलो आणि कोल्हापूरच्या गोखले कॉलेजमध्ये ग्रंथालयात पुस्तक चाळत असताना एक पुस्तक माझ्या हाती असं लागलं की ज्या पुस्तकाच्या मलपृष्ठावर लिहिलेलं होतं, ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर उभी नसून काम करणाऱ्या, घाम गाळणाऱ्या, राबणाऱ्यांच्या तळहातावर उभी आहे. अण्णाभाऊ साठे. सलाम अण्णाभाऊ. अरे शेषाच्या मस्तकावरची पृथ्वी माझ्या तळहातावर तू दिलीस. माझे हे तळहात किती पवित्र झाले, किती कर्तबगार झाले. रोज उठून